चिपून नव्हे तर चिपूनच्या बाहेर देखील आपल्या नावाचा दबदबा केला असा हा जुनैद मुल्ला. अगदी वाय कट्टाच्या स्पर्धेमधील देखील वामिका स्टार पालघर संघाकडून खेळताना देखील सुंदर कामगिरी पाहायला मिळाली. तोच सा जुनैद. जोरदार टाळ्या होतात मित्रांनो या सामन्यासाठी. पहिला सामना पाहायला मिळतोय नाईन स्टार विरुद्ध हॉरिझन बॉयज. स्ट्राईकला असणार आहे कैफ. ऑन बॉलिंग मार्क जुनैद. सुरेख चेंडू होता परंतु सुंदर कार्पेट ड्राईव्ह सीमारेषा पार. येतोय पहिला चौकार. धन्यवाद. आणि फैसानवर देखील पाहायला मिळणार आहे आणि जुनैदवरती हल्ला चढत पहिल्या चेंडू परंतु सुंदर पुनरागमन. बॅक टू बॅक चौकार पाहायला मिळत आहेत. सुंदर फटके पाहिजे पाहायला मिळते. आणि जुनैदवरती दडपण पाहायला मिळणार आहे. पहिल्या दोन चेंडूवरती सलग दोन चौकार टोकवले आणि कैफने त्याचं स्वागत केलंय. सुरेख चेंडू होता परंतु पंचांचं हात समांतर. धावा येतात धावांतर धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 9 धावा झाल्यात फलकावरती. पहिल्या दोन चेंडूचा विचार केला असता सुरेख चेंडू होता आणि कव्हर चेंडू ओळून काढलाय. धावसंख्येत भर पडते. एकरीचा फटका होता. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 10 धावा झाल्यात. संघाचं दशक लागतंय फलकावरती. हॉरिझन बॉयज संघाचा क्षेत्ररक्षणामध्ये काहीसा बदल पाहायला मिळतोय कारण तो स्ट्राईकला असणार आहे अकील बगदादी. सुंदर खेळाडू आहे. अखिलच्या माध्यमातून चांगला खेळ पाहायला मिळतो परंतु समोर देखील टॅलेंट. ब्लॉक प्रकारचा चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडू गॅदर करतोय सलीम. सलीम देखील गुनील खेळाडू आहे. राजावर बरसला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. आणि पुण्याकडे सामन्याकडे होते गोंदाची वाकुती पुन्हा एकदा जुनैद. या सुंदर चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता परंतु चेंडू निर्धाव जातोय. तर सुंदर असं पहिल्या दोन चेंडूचं बॅक टू बॅक चौकार आल्यानंतर तदनंतर एकेरीचे फटके पाहायला मिळाले आणि सुंदर कमबॅक पाहायला मिळतं जुनैदच्या माध्यमातून. पुन्हा एकदा गोंदाची वाकुती जुनैद पाहायला मिळतोय. सुरेख चेंडू होता. बॅट्स आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही. चेंडू यष्टीच्या हातामध्ये विसावतोय आणि षटक संपल्याचे कोण करतायत. एक षटक संपल्यानंतर धावसंख्या होते बिनबाद 11 धावा झाल्यात. आणि गोलंदाजी माकवधी पाहायला मिळतो सलीम गडकरी. मॅन फ्रॉम राजापूर एक्सप्रेस ज्या नावाने ओळखला जातो अशी राजापूर एक्सप्रेस. निश्चितच सुरेख खेळ पाहायला मिळणार आहे सलीमच्या माध्यमातून. आय चेंडू होता. लेग ब्रेक प्रकारचा चेंडू होता. बॅट्स आणि चेंडूचा काही संपर्क झाला नाही. चेंडू सरळ शरीराचा वेध घेतोय. चेंडू निर्धाव जातोय. तर सलीमचा विचार केला असता सलीमकडे देखील सुंदर व्हेरिएशन आहे गोलंदाजीमध्ये. एकाच ऍक्शन मध्ये वेगवेगळे कट पाहायला मिळतं. पण एकदा गोलंदाजी बघते सलीम. सुरेख चेंडू होता आणि धावबाद होण्याचा धोका होता. आणि यस बॅक टू द पेव्हलियन. मोठा धक्का बसतोय कमॉन डीजे. त्याची जागृती झाला इमाद आणि गोलंदाजी माग होते सलीम. सलीमकडून सुरेख चेंडू हाताळले जातात. पुन्हा एकदा लेग ब्रेक चेंडू पाहायला मिळतात आणि यस मिस्टर इस्टर स्वरूपात धावसंख्येत बरोबर पडते. 12 धावा झाल्यात. सुरेख चेंडू होता. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडूवरती टॅटू येतोय आणि एक धाव यशस्वीरित्या पूर्ण होते. धावसंख्येत बरोबर पडते. धावसंख्या होते 13 धावा झाल्यात. आणि आता कैफ असणाऱ्या स्ट्राईक वरती कैफ कडून मोठे फटके पाहायला मिळाले. जुनैदवरती हल्ला चढवून गेला आणि अक्रॉस द बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. रनआउटचा धोका होता. पंचांचा निर्णय असेल निश्चितच. SOUT रनआउटच्या स्वरूपात आणखीन एक धक्का बसतोय कमॉन डीजी. फैजान
राजापूर वर्सेस राजापूर अशी लढत पाहायला मिळते. फटका टोलवला सीमारेषा पार येतोय चौकार. पुन्हा एकदा गोलंदाजी मागवते सलीम येतोय आणि 9चा चेंडू होता. कारण बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई पाहायला मिळते. यस 1+1 या 2 धावांचा बोनस असणार आहे. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 19 धावा झाल्यात. तर फैजानने आले आले आपले इरादे स्पष्ट केलेत. पहिल्या चेंडूत चौका टोलला, तदनंतर स्ट्राईक रोटेट केला, परंतु दडपण पाहिलं सलीमवरती. आता स्ट्राईक असणार आहे कैपकडे आणि लेग ऑनसेटला खेळण्याचा प्रयत्न होता. फाईन लेगच्या दिशेने चेंडू खेळला असतं, परंतु षटक संपतंय. 2 षटक संपतात. धावसंख्या होती 20 धावा झाल्यात. 10च्या सरासरी चाललेला सामना आहे. आता काहीसे तुम्हाला गिअर चेंज करावं लागेल. थोडीशी चर्चा होती मैदानामध्ये. चला थँक्यू डीजे. 2 षटक समाप्त धावसंख्या होते 20 धावा झाल्यात आणि फैजान आणि कैफची जोडी मैदानात. आणि निश्चितच पंचांच्या निर्णयाकडे लक्ष असेल. 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण झाले. यस अंपायर रिव्ह्यू असणार आहे आणि आपलं क्षेत्ररक्षण लावून ठेवायचे. यस 9 चेंडू असणार आहे. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्येत भर पडते. 1+1 या 2 धावांचा बोनस असणार आहे. यस धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 22. सुंदर स्टेप आउट केला. सीमारेषा पार येतोय चौकार. धावसंख्येत भर पडते. फैजान कडून बॅक टू बॅक चौकार पाहायला मिळतात. कमॉन डीजे. जुनेद वरती दडपण पाहायला मिळते. सुरेख चेंडू होता. बॅट्स आणि चेंडूचा काही संपर्क झाला नाही. चेंडू यशकच्या हातामध्ये विसावतोय. यशक काम पाहतोय. चोख काम पाहतोय सौरभ. पुन्हा एकदा रनआउटचा धोका होता, परंतु सुखरूप पोहोचतोय. हे एकेरीच्या मध्येने धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 27 धावा झाल्यात. 2 गड्यांच्या मोबदल्यात धावसंख्या होती 27. टॅप केलाय. पाहूया रनआउट होतोय का, परंतु 1 धाव यशस्वीरित्या पूर्ण होते. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 28 धावा झाल्यात. आणि मोठे फटके खेळावे लागतील जर मोठं टार्गेट सेट करायचं असेल. कारण नॅशनल संघाचा विचार केला असता नॅशनलकडे देखील चांगले फलंदाज आहेत आणि गोलंदाजवरती दडपण पालकर जुनेदवरती हल्ला चढवला जातोय फैजानच्या माध्यमातून. पुन्हा एकदा स्टेप आउट केला. सीमारेषा पार येतोय हेलिकॉप्टर. त्याला थँक्यू डीजे. सुरेख फलंदाजी पाहायला मिळते फैजानच्या माध्यमातून. आज आयकॉन म्हणून इथे उपस्थित असणारे या LK स्पोर्ट्स आयोजित स्पर्धेमध्ये कारण 2 लाखाची स्पर्धा असणार आहे. कोण ठरणार आहे 2 लाखाचा मानकरी येणाऱ्या 2 दिवसामध्ये समजणार आहे. सुरेख चेंडू पाहिला होता. सुरेख टप्पा होता. नियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळते. चौकार आल्यानंतर सुंदर कमबॅक पाहायला मिळतोय आणि 3 षटक समाप्त. धावसंख्या होते 32 धावा झाल्यात. कमांड डीजे.
3 षटक संपते तर धावसंख्या होते 32. येणारे 6 चेंडू असेल 6 चेंडू मध्ये मोठे फटके खेळण्याची गरज असणार आहे. परंतु आता गोंधळची माकृती पाहिली मिळते. मापारी मोल्ला एक्सप्रेस करीम फटका सुंदर होता. सीमारेषा पार चाललाय. टी फॉर टॅप. सुंदर फटका खेळला. पहिल्या चेंडूवर इरादे स्पष्ट केले. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 36. ब्लॉक कॉल प्रकारचा चेंडू होता. येस यू मिस आय डेफिनेटली फर्निचर डिस्ट्रॉय. काइट बॅक टू द पेव्हलियन. काही बाद झाल्यानंतर ते जागण्यासाठी सफवान आणि करीमने देखील सुंदर गोलंदाजी केली करीमच्या माध्यमातून. करीमला पहिल्या चेंडूचा चौकार आल्यानंतर सुरेख चेंडू होता. स्ट्राईक रोटेट झाला. आता स्ट्राईकमध्ये फैजानला. कारण एक बाजूला मापारी मोल्ला एक्सप्रेस असणार आहे तर समोर असणार राजापूर एक्सप्रेस. जी एक्सप्रेस आपल्याला पाहायला मिळणार आहे. काय गोलंदाजी असते या फैजानच्या माध्यमातून. You miss furniture destroy. Back to the pavilion. Come on, DJ. बॅट्समन नेम सांगायचं कृपया विनंती आहे. बॅट्समन नेम आर्यन. मिस्टर एस स्वरूपात धावसंख्येत बरोबर पडते. धावसंख्या होते 39 धावा झाल्या. 39 रन्स ऑन बोर्ड. आणि करीमने बॅक टू बॅक एक्स्ट्रा सुंदर फटका खेळून काढला. ऑन साइडला सीमारेषा पार येतोय. धावसंख्येत बरोबर पडते. धावसंख्या होते 43 रन्स. सुरेख फटका पाहायला मिळाला. आले आले आपले इरादे स्पष्ट केले. 2 चेंडू एक्स्ट्रा आले. तदनंतर करीमवरती हल्ला चढवला जातोय. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 43 आणि फर्निचर डिस्टर्ब होतोय. सुरेख गोलंदाजी होत पाहिजे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 43 झाली. 44 धावांचं आव्हान असणार आहे. कम ऑन डीजे. चला थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. चव्वेचाळीस धावांचं आव्हान असणार आहे. 4 षटकांमध्ये 44 धावांचं आव्हान असणार आहे. 11च्या सरासरीने धावसंख्या उभारावी लागतील जर तुम्हाला विजय मिळवायचा असेल तर. आणि जर ऑरिजिन बॉयचा विचार केला असेल तर 43 धावांमध्ये 5 गडी बाद झाले 4 षटकामध्ये. सुरेख फलंदाजी पाहायला मिळाली पैजान आणि कैफच्या माध्यमातून. परंतु आता तुम्हाला निश्चितच सुंदर गोलंदाजी करावी लागेल तर विजय मिळवायचा असेल तर. कारण की समोरच्या संघात देखील मातब्बर फलंदाज आहेत आणि इन ॲक्शन मध्ये पाहायला मिळतील.
आणि गोलंदाजी मागवती पाहायला मिळतो का पाहूया. कारण बारक्या देखील पाहायला मिळतो आयकॉनच्या स्वरूपात. विराज उर्फ बारक्या. चला सामन्याकडे होतोय. गोलंदाजी मागवती बारक्या पाहायला मिळतोय आणि स्ट्राईकला असणार आहे अब्दुल्ला खान. चिपळूण मध्ये सगळ्यात मोठं नाव आहे. अंडरआर्म मधील सगळ्यात मोठं नाव आहे या अब्दुल्ला खानचं. जोरदार टाळ्या होत्यात मित्रांनो या सामन्यासाठी. 24 चेंडू आणि 44 धावांची गरज असणार आहे. हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळणार आहे. एक बाजूला बेस्ट बॉलर असणार आहे तर त्यामुळे समोर फाईस करणारे एक्सपिरियन्स कॅम्पेनियर चिपळूण वर्सेस बारक्या. सुरेख चेंडू होता. डबल बॅट झाला. सीमारेषा पर जातो. स्ट्रेट सीमारेषा पर येतोय चौकार. कमॉन डीजे. आणखीन एक गुणवान खेळाडू आहे राजापूरचा. पहिल्याच चेंडूवरती राजापूरवरती हल्ला चढवला जातोय. लेग ब्रेक करण्याचा प्रयत्न होता. मिस्टर एस्टेट स्वरूपात धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 5 धावा झाल्यात. अब्दुल्लाचा विचार केला असता एक गुणवान खेळाडू आहे आणि खूप अनुभव देखील असणार आहे. बॅक टू बॅक एक्स्ट्रा चेंडू पाहायला मिळतात. अनियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळते बारक्याकडून. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्या होते 6 धावा झाल्यात. अर्धा डझन धावा पहिल्याच काही चेंडूवरती आल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी मागवती पाहायला मिळते बारक्या. हो सुंदर चेंडू होता. लेग ब्रेक चेंडू होता. रनआउटचा धोका असणार आहे परंतु सुखरूप 1 धाव पूर्ण झाली. आता स्ट्राईक मिळते टॅटूला. टॅटूचा विचार केला असता यंदाच्या मोसमामध्ये सुंदर बॅट तळपते. सुंदर खेळ देखील पाहायला मिळतो. एक डावखुरा फलंदाज आहे आणि टॅपचा बेतत बादशाह समजला जातो. सुंदर मोठमोठे टॅप देखील पाहायला मिळतात या टॅटूच्या माध्यमातून. रत्नागिरी परिसराला बिलॉंग करणारा खेळाडू आहे. समोर राजापूर एक्सप्रेस असणार आहे. ब्लॉक कॉल प्रकारचा चेंडू होता परंतु बॅटची इनर एज झाली. 1 धाव काही रोखू शकत नाही. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 8 धावा झाल्यात आणि धावा झाल्यात 8. कोणाचं ठरणार विजयाचा थाट आणि कोणाची लागणार वाट येणाऱ्या चेंडूमध्ये समजणार आहे. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते बारक्याकडून. पहिल्या चेंडू चौकार आला. तदनंतर सुंदर पूर्ण ब्लॉक कॉल प्रकारचा चेंडू होता. सुंदर क्षेत्ररक्षण. जोरदार टाळ्या मित्रांनो या क्षेत्ररक्षकासाठी. जम्प केली आणि निश्चितच चौकार झाला असता. 3 धावा सेव्ह केल्यात. कारण की जर सामना जिंकायचा असेल तुम्हाला प्रत्येकाला डेडिकेशन द्यावं लागेल आणि समर्पण पाहिजे. क्रिकेटमध्ये क्रिकेटच्या पटलावरती तुम्हाला जर जिंकायचं असेल तुम्हाला निश्चितच संघर्ष करावा लागेल आणि तो संघर्ष पाहायला मिळतो मैदानामध्ये. एक बाजूला बारक्या असणारच त्याच अगेन्स्ट फेस करतोय टॅटू. पुन्हा एकदा गोलंदाजी मागवती पाहायला मिळतो बारक्या. फुलटॉस प्रकारचा चेंडू होता. निश्चितच मोठा फटका आला असता परंतु स्वतःवर देखील नाराज असणार आहे. अक्रॉस बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 10 धावा झाल्यात. दशक लागतंय फलकावरती आणि काही चेंडू शिल्लक असतील पहिल्या षटकातील. कारण सुरेख गोलंदाजी हाताळली. पहिल्या चेंडू चौकार आला. तदनंतर सुंदर कमबॅक पाहायला मिळतोय. काय चेंडू होता. पायाचा वेध घेतला. शरीराचा वेध घेतला. 1 धाव काही रोखू शकत नाही. धाव संख्येत भर पडते. 1 षटकानंतर 11 धावा होत आहेत. कमॉन डीजे. चला थँक्यू डीजे. आता गोलंदाजी मागवती पाहायला मिळते. महाराष्ट्रातील सर्वात वेगवान गोलंदाज राजापूर एक्सप्रेस फैजान मुल्ला आणि त्याच्या समोर असणार आहे चिपळूण क्रिकेट अंडरआर्म क्रिकेटमध्ये सर्वात मोठं नाव अब्दुल्ला खान. फैजान वर्सेस अब्दुल्ला. स्लो रन प्रकारचा चेंडू होता. पिक केला. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळते. कव्हर रिझन मध्ये 1 धाव यशस्वीरित्या पार पडतोय अब्दुल्ला आणि त्याच्या समोर देखील गोलंदाजी देखील असणार आहे. आता स्ट्राईक मिळते टॅटूला. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन असणार आहे मैदानामध्ये. स्लो रन प्रकारचा चेंडू होता. यश पंच हात फैलावत आहेत.
नियम क्रमांक 22 ची खून करतायत आणि यष्टीच्या स्वरूपात धाव संकेत भर पडते. सुरेख गोलंदाजी होती. हो हो, काय चेंडू होता. बॅटचा आणि चेंडूचा काय संपर्क चालला नाही. धाव संकेत भर पडते. धाव संख्या स्थिरवलेली धाव संख्या होती 13. पुन्हा एकदा गोंधळाची माग होती पाहिजे. ओहो, यू मिस. आय डेफिनेट फॉलीचा डिस्ट्रॉय. टॅटू बॅक टू द पेव्हलियन. कम ऑन डीजे. चला, थँक्यू डीजे. टॅटूची जागृतीसाठी येतोय सलीम गडकरी. आणखीन एक राजापुरात बिलॉंग करणारा खेळाडू आहे. आणि जर अंडरमचा विचार केला असता तर राजापुरामधून चांगले खेळाडू पाहायला मिळतात. राजापूर वर्सेस राजापूर, एक बाजूला रफ्तारचा राजा असणार आहे. सुरेख चेंडू होता. बॅट्स आणि चेंडूचा काही संपर्क झाला नाही. आणि जर फैजानचा विचार केला असता तर फैजानकडे पहिला वेग होता, पण आता व्हेरिएशन आणलंय आणि या व्हेरिएशनमुळे फलंदाजीसाठी डोकेडुखी ठरते फैजानची गोलंदाजी. पुन्हा एकदा गोंधळाची माग होती आणि निश्चितच एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होती 14 धावा झाल्यात, परंतु सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते फैजानकडून. हो हो हो, काय चेंडू होता, परंतु पंच दंडित करतायत. एक्स्ट्राच्या स्वरूपात धावसंख्येत भर पडते. सुरेख चेंडू होता. काय चेंडू होता, अप्रतिम चेंडू होता. बॅट्स आणि चेंडूचा काही संपर्क झाला नाही. लेग ब्रेक फक्त चेंडू पाहायला मिळतात. मित्रांनो, जी बाईक लावले बॉन्ड लाईनच्या दिशेने जी बाईक आहे ती बाईक बाहेर काढायची विनंती असणार आहे आपल्याला. निर्धाव चेंडू असतं. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते फैजानच्या माध्यमातून. 15 धावसंख्या होते 15 धावा झाल्यात. काही चेंडू शिल्लक असतील, धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 15, परंतु सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते फैजानकडून. पुन्हा एकदा गोलंदाजी मग वरती पाहायला मिळते. राजापूर एक्सप्रेस सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतो. त्याचा फंबल पाहायला मिळतोय, परंतु एक धाव काही रोखू शकत नाही. चेंडू निर्धाव झाला असता. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळेल. मित्रांनो, फैजानसाठी निश्चितच ट्राय झाल्या पाहिजेत. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळेल. कारण राजापूर पासून मी इथपर्यंत केलेला प्रवास हा का होता त्याचं एक उत्तम उदाहरण पाहायला मिळालं. कारण की महाराष्ट्रातील सर्वात जलद गतीचा गोलंदाज आहे फैजान मुल्ला. आता गोलंदाजी माग होती येतोय. आणखीन एक मिरजोईचा उगवता सितारा भावेश. बारा चेंडू आणि 29 धावांची गरज असणार आहे. जर विजय मिळवायचा असेल तर 12 चेंडू आणि 29 धावांची गरज असणार आहे. बारा चेंडू आणि 28 धावांची गरज असणार आहे. आणि 14चा रिक्वायरमेंट असणार आहे. तुम्हाला 3 मोठे फटके घ्यावे लागतील षटकामध्ये. आता गोलंदाजी माग होती पाहायला मिळते भावेश. आणखी एक उगवता सितारा आहे. चिपळूण तालुक्यातील मिरजोई गावाला बिलॉंग करणारा खेळाडू आहे भावेश. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वतः काही पाहायला मिळतोय. धावसंख्येत बरोबर पडते. धावसंख्या होते
17 धावा झाल्यात. आणि निश्चितच आता अब्दुल्ला देखील गिअर अप करावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजी माग होती पाहायला मिळतो भावेश टू अब्दुल्ला. बेस्ट वर्सेस ओहो टॅप केलाय सीमारेषा पर येतोय चौकार. धावसंख्येत भर पडते कमन डीजे. थँक्यू डीजे. आणि फुल टॉस प्रकारचा चेंडू होता. फुल टॉस वरती फुल टोल वसूल केला. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 22. पहिले चेंडू सुरेख हाताळला होता आणि सुंदर चेंडू होता. लेग ब्रेक पर्यंत चेंडू होता. चेंडू काही समजला नाही अब्दुल्ला. लेग ब्रेक पर्यंत चेंडू होता. बॅट्स आणि चेंडूचा काही संपर्क झाला नाही. सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय फैजान कडून. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 22 धावा झाल्यात. आता स्ट्राईकला असणार आहे सलीम गडकरी आणि एक बाजूला चिपून असणार आहे तर दुसऱ्या बाजूला राजापूर असं चिपून असे दोन तालुक्याची असलेली लढाई. आणि कोण जिंकणार ही लढाई पाहावयास मिळणार आहे. भावेश विरुद्ध सलीम. लेग ब्रेक प्रकारचा चेंडू होता परंतु अनियंत्रित गोलंदाजी पाहायला मिळते भावेशच्या माध्यमातून. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 23 धावा झाल्यात. यू मिस आय डेफिनेटली इट फर्निचर डिस्ट्रॉय. सलीम बॅक टू द पेव्हलियन. आणखीन एक धक्का बसतोय. सलीमची जागृती येतो किरण. हा देखील चिपळूण परिसराला बिलॉंग करणारा चांगला खेळाडू आहे पण तितके सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते भावेशच्या माध्यमातून. सुरेख गोलंदाजी. बॅट्स आणि चेंडूचा काही संपर्क होत नाही. तीन षटक समाप्त होतात. धावसंख्या होते 23. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली भावेश कडून. आता येणारे 6 चेंडू असणार आहे. 6 मध्ये 21 ची गरज असणार आहे. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळाली भावेश कडून. आता गोलंदाजी मागवती पुन्हा एकदा येते महाराष्ट्राचे सर्वात जलद गती गोलंदाज. आणि पहिल्या चेंडू यष्टाच्या स्वरूपात धावसंख्येत बरोबर पडते. आता 6 मध्ये 20 ची गरज असणार आहे. काय चेंडू होता. सुरेख चेंडू होता. चेंडू शरीराचा वेध घेतोय. खेळाडूला दुखापत झाले. आणि रिटायर्ड हर्ट झाला. त्याची जागण्यासाठी हसीब आलाय. तर फैजानची गोलंदाजी देखील खूप सुरेख आहे. काय चेंडू होता. नेत्रदीपक गोलंदाजी पाहायला मिळते. व्हेरिएशन पाहायला मिळते ह्या फैजान कडून. व्हेरिएशन आणलंय. पुन्हा एकदा सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळतंय. एक धाव मध्ये धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते 25 धावा झाल्यात.
आणि वेग पाहायला मिळाला. आणि मला राजापूर एक्सप्रेस म्हणून काय ओळखतात त्याचं एक उत्तम उदाहरण पाहायला मिळतं, तर सर्वात जलद गतीचा गोलंदाज असणार आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, ऑन साईडला खेळून काढला. एक धाव पूर्ण झाली. एक धावमध्ये धावसंख्येत भर पडते. 27 धावा झाल्या. विचार केला असता औपचारिकता फक्त शिल्लक आहे सामन्यामध्ये. काय एक्स्ट्रॅक्शन पाहायला मिळालं. जोरदार टाळ झाला पाहिजे मित्रांनो सचिनसाठी. इतक्या वेगाचा चेंडू देखील त्यांनी चांगल्या प्रकारे हाताळला. काय चेंडू होता. सुंदर ड्राईव्ह देखील पाहायला मिळाली. धावसंख्येत भर पडते. धावसंख्या होते आणि विजय होतोय हॉरिझन बॉईज संघ. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. नाईन स्टार संघ देखील सुरेख खेळ पाहायला मिळाला नाईन स्टारच्या संघाच्या माध्यमातून. आणि आज या सामन्याचा विचार केला असता तर फैजानकडून सुरेख अष्टपैलू खेळ पाहायला मिळाला. फलंदाजी देखील तितकीच सुंदर मिळाली आणि तितकीच गोलंदाजी देखील सुरेख पाहायला मिळाली.